मॉर्निंग एव्हरीबडी. लास्ट लेक्चर आपण पाहिलेलं होतं कॉम्प्लेक्स रिॲक्शन अँड एलिमेंटरी रिॲक्शन. आता ह्या कॉम्प्लेक्स रिॲक्शन आणि एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये कॉम्प्लेक्स रिॲक्शन हॅव्हिंग मल्टिपल स्टेप रिॲक्शन आणि एलिमेंटरी रिॲक्शन इज अ सिंगल स्टेप रिॲक्शन. जिथं ऑलरेडी सिंगल स्टेप रिॲक्शन आहे त्या ठिकाणी आपण रेट कॅल्क्युलेट करू शकतो, काही अडचण नाही. पण ज्या ठिकाणी कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे त्या ठिकाणी रिॲक्शनचा रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी मल्टिपल स्टेप असतात आणि ह्या मल्टिपल स्टेपमध्ये आपल्याला प्रॅक्टिकल पर्पज एक्सपेरिमेंटल मेथडवरती आपल्याला ती रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे का सेकंड ऑर्डर आहे का थर्ड ऑर्डर आहे का झिरो ऑर्डर आहे हे आयडेंटिफाय करावं लागतं. येतं का लक्षात? मग हे आयडेंटिफाय करत असताना त्या कुठल्या स्टेप आणि तुम्ही कसं आयडेंटिफाय कराल हे आपण न्यूमेरिकलच्या बेसवरती सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे एक्सपेरिमेंटली आपण कसं आयडेंटिफाय करणार, एखादी रिॲक्शन दिलेली आहे, एखाद्या रिॲक्शनचं काही टर्म्स दिलेले आहेत आणि त्या टर्म्स ह्या एक्सपेरिमेंटल बेसवरती आलेल्या टर्म्स आहेत आणि त्या एक्सपेरिमेंटल बेसवरती ती रिॲक्शन आपण फर्स्ट ऑर्डर आहे, सेकंड ऑर्डर आहे, थर्ड ऑर्डर आहे हे कसं आयडेंटिफाय कराल. तर या बाबतीत आज आपल्याला तो कन्सेप्ट पाहायचा आहे, कसं सॉल्व्ह करतात ते. त्यावरती एक छोटासा न्यूमेरिकल आहे, इनिशियल रेट मेथड टू डिटरमाइन द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. इनिशियल रेट मेथड, त्याच्यामध्ये शॉर्टकट पण आहेत पण अतिशय बेसिक पद्धतीनं आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. त्यासाठी एक रिॲक्शन आहे पहा, ट्वाइस ऑफ ए प्लस बी इज कन्वर्टेड इनटू product. Twice of A plus B is converted into product. मग या रिॲक्शन साठी रेट काय म्हणणार, रेट ऑफ रिॲक्शन, त्यालाच आपण ROR म्हणतो. रेट ऑफ रिॲक्शन म्हणजेच काय आहे, R इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B असं रिप्रेझेंट करतो. दॅट इज अ रेट ऑफ रिॲक्शन. पण आता या ठिकाणी आपण गुल्डबर्ग आणि वेगे केमिकल इक्विलिब्रियम किंवा आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये आपण पाहिलेलं होतं. गुल्डबर्ग आणि वेगे यांनी काय सांगितलं, त्या रिॲक्टंटचा कोइफिशियंट इज अ पॉवर ऑफ द पर्टिक्युलर टर्म. म्हणजे या रिॲक्शन मध्ये के काय, के इज अ रेट कॉन्स्टंट, आर काय आहे, आर इज अ रेट ऑफ रिॲक्शन. मग एक्स काय आहे, जर समजा याचा पॉवर आपण एक्स लिहिला, गुल्डबर्ग आणि वेगे यांच्या कन्सेप्टनुसार याचा कोइफिशियंट याच्या पॉवरमध्ये लिहिला तर दॅट इज द रॉंग फॉर दिस कंडिशन. म्हणून आपण या ठिकाणी ए रेज टू पॉवर एक्स अँड बी रेज टू पॉवर वाय असं मेन्शन केलेलं आहे. लक्षात येते सगळ्यांच्या? काय आहे लक्षात येते का? ट्वाइस ऑफ ए प्लस बी इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. रेट या रिॲक्शनचा रेट एक्सप्रेस करायचा आहे, पण रिॲक्टंटचा रेट एक्सप्रेस करत असताना गुल्डबर्ग आणि वेगेच्या कन्सेप्टनुसार त्याचा कोइफिशियंट त्याच्या पॉवरमध्ये घ्यायचा नाही, कारण ती कन्सेप्ट केमिकल कायनेटिक्समध्ये करेक्ट येत नाही. ती कन्सेप्ट केमिकल कायनेटिक्समध्ये रॉंग येते, त्याच्यामुळे त्या कन्सेप्टचा वापर करायचा नाही. आपल्याला प्रॅक्टिकल बेसवरती ही रिॲक्शन फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड ऑर्डर जे काही ऑर्डर आहे हे आयडेंटिफाय करायचे आहे. मग एक्स काय आहे, एक्स इज अ ऑर्डर फॅक्टर with respect to A and Y is the order factor किंवा order of reaction with respect to B. इथे का लक्षात, X is a order of reaction with respect to A आणि Y is a order of reaction with respect to B. R is a rate of reaction. R काय आहे, कॅपिटल आर हा आहे ROR रेट ऑफ रिॲक्शन आणि के काय आहे, रेट कॉन्स्टंट आहे. के इज अ रेट कॉन्स्टंट. ओके, इथपर्यंत काही शंका आहे? मग आता ही रिॲक्शन आपल्याला एक्सपेरिमेंटली कशी फाइंड आउट करता येते, त्यासाठी एक रिॲक्शन दिलेली आहे. अशाच प्रकारची रिॲक्शन आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या काही कॉन्सन्ट्रेशन टर्म दिलेले आहेत आणि या कॉन्सन्ट्रेशन टर्मच्या बेसवरती आपण काय करणार आहोत, त्या रिॲक्टंटचं
एक्सपेरिमेंटल मेथडच्या माध्यमातून ती रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे, सेकंड ऑर्डर आहे, थर्ड ऑर्डर आहे, झिरो ऑर्डर आहे, जी कुठली ऑर्डर आहे ते आपण डिसाईड करणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा तो क्वेश्चन आपण त्या बेसवरती सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन अतिशय सोपा आहे, सगळ्या कन्सेप्ट अतिशय सोप्या आहेत, कुठं काही जास्त हे करायची गरज नाही. फक्त मुद्दा काय आहे याचे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. रिॲक्शन आहे थ्राइस ऑफ ए प्लस ट्वाइस ऑफ बी. थ्राइस ऑफ ए प्लस ट्वाइस ऑफ बी इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. थ्राइस ऑफ ए प्लस ट्वाइस ऑफ बी इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. ओके. मग आता या ठिकाणी काय दिलंय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दिलाय. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कशामध्ये दिलाय, इन मोल्स पर डीएम क्यूब. मोल्स पर डीएम क्यूब किंवा लिटर. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी दिलाय, तो सुद्धा दिलाय मोल्स पर डीएम क्यूब किंवा मोल्स पर लिटर. आणि आणखीन एक दिलेलं आहे इनिशियल रेट ऑफ रिॲक्शन. इनिशियल रेट ऑफ रिॲक्शन दिलाय, तो कशामध्ये दिलाय माहिती आहे का, रेट ऑफ रिॲक्शन मोल्स पर डीएम क्यूब पर लिटर पर टाइम. मोल्स पर डीएम क्यूब पर टाइम किंवा पर सेकंड, अशा प्रकारे इनिशियल रेट ऑफ रिॲक्शन दिलाय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी या टर्म दिलेल्या आहेत. या ठिकाणी आहे हा आहे 0.1, त्याच्यानंतर 0.1 आणि हा आहे 0.2. इथं आहे 0.1, या ठिकाणी 0.2, इथं आहे 0.1 आणि त्याच्यानंतर इनिशियल रेट ऑफ रिॲक्शन 2 × 10⁻³ 2 × 10⁻³ 1 × 10⁻³ and 4 × 10⁻³. ऑल क्लिअर. तर मग आता पहिल्या कंडिशनसाठी, पहिल्या कॉन्सन्ट्रेशनसाठी रेट मांडायचा आहे. येते का लक्षात, पहिल्या कॉन्सन्ट्रेशनसाठी रेट, पहिलं कॉन्सन्ट्रेशन, दुसरं कॉन्सन्ट्रेशन, तिसरं कॉन्सन्ट्रेशन. पहिल्या कॉन्सन्ट्रेशनसाठी रेट आर इज इक्वल टू, फॉर्म्युला काय, याचा कोइफिशियंट ठेवायचा आहे का नाही. याचा कोइफिशियंट ठेवलं तर काय सांगतो, गुल्डबर्ग आणि वेगेचा कन्सेप्ट या रिॲक्शन मध्ये इम्प्लिमेंट होत नाही. आर इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर एक्स अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू पॉवर वाय. आता या ठिकाणी ए चं कॉन्सन्ट्रेशन, हे कॉन्सन्ट्रेशन टर्म दिल्यात एच्या आणि बीच्या, तर पहिली कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ठेवली आपण. रेट दिलाय इनिशियल रेट ऑफ रिॲक्शन, किती आहे इनिशियल रेट, 2 × 10⁻³ इज इक्वल टू के इन ब्रॅकेट. एचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 0.1 रेज टू पॉवर एक्स, बीचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 0.1 रेज टू पॉवर वाय. हे इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर दुसरे कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड, दुसरं कॉन्सन्ट्रेशन 1 × 10⁻³ इज इक्वल टू के इंटू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज 0.1 रेज टू पॉवर एक्स, 0.2 रेज टू पॉवर वाय. हे इक्वेशन म्हणू सेकंड. आणि तिसरी इक्वेशन आहे त्याचा रेट ऑफ रिॲक्शन आहे 4 × 10⁻³ इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन आहे के इंटू 0.2 रेज टू पॉवर एक्स and 0.1 रेज टू पॉवर वाय, याला म्हणू इक्वेशन नंबर 3. आता हे डिफरंट कॉन्सन्ट्रेशन साठी आपण रेट मांडलेला आहे. मग आता काय करायचंय, आता काय करायचं आहे माहिती आहे का, या एक्स किंवा वायच्या आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. हे आपल्याला बोर्डच्या बेसवरती आपल्याला असं चालणे आहे. म्हणजे जर बोर्डचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं तर या पद्धतीनं तुम्हाला कॅल्क्युलेट करणे आहे. आता आपण एक्स किंवा वाय या दोन्हीपैकी कुठल्याही एक टर्मची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणून आपण काय म्हणू, डिवाइड इक्वेशन 1/2. डिवाइड इक्वेशन इथे लिहितो, डिवाइड इक्वेशन 1/2 आणि मग त्याला डिवाइड करू.
पहिल्या इक्वेशनला, पहिलं इक्वेशन काय 1 × 10⁻³ डिवायडेड बाय पहिलं इक्वेशन कोणतं आहे, पहिल्या इक्वेशनला 2 आले म्हणजे इथं 2 डिवायडेड बाय 2 × 10 डिनॉमिनेटरला 1 × 10⁻³ इज इक्वल्स टू k कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय येते बघा 0. दुसरं इक्वेशन म्हणजे पहिल्या इक्वेशनला दुसरं इक्वेशन 0.1 raised to power x 0.1 raised to power y डिवायडेड बाय k × कॉन्सन्ट्रेशन. हे इक्वेशन कितवं आहे, दुसरं आहे. पहिल्याला दुसऱ्याने डिवाइड करायचं आहे 0.1 raised to power x आणि तिकडे काय 0.2 raised to power y. आता काय काय कॅन्सल होतं, -3 कॅन्सल, k कॅन्सल, 0.1 कॅन्सल. याचं आपण बघू काय करायचं आहे ते. पण इथं काय आलं 2 इज इक्वल टू काय ते माहितीये का, इथं बघा 0.1 डिवायडेड बाय 0.2 त्याचा पॉवर y. म्हणजेच हा पॉइंट जर शिफ्ट केला तर 2 इज इक्वल्स टू 1/2 रेज टू पॉवर y. रेज टू पॉवर y. मग याला जर उलट लिहायचं असेल तर याचा पॉवर मायनस करू. म्हणजे इथं काय येईल बघा 2 इज इक्वल टू 2 रेज टू पॉवर -y. फक्त उलट केलं याला 1/2 चा 2/1 लिहिला 2 रेज टू पॉवर -y. इथं 2 रेज टू पॉवर -y आहे, इथं 2 रेज टू पॉवर 1 आहे. नसला म्हणजे काही असतो का, असतो, इट इज 1. मग देअरफॉर y इज इक्वल्स टू -1. आता सध्या आपल्याकडं काय आलं, ऍक्च्युली काय काढायचंय या रिएक्शन मध्ये, काय काढायचंय तुम्हाला माहिती आहे का, या रिएक्शन मध्ये काढायचंय करंट रेट लॉ. त्याच्यामध्ये काढायचं आहे करंट रेट लॉ. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट करायचे ऑर्डर ऑफ रिएक्शन अँड रेट कॉन्स्टंट. ऑर्डर ऑफ रिएक्शन अँड रेट कॉन्स्टंट. ऑर्डर ऑफ रिएक्शन अँड रेट कॉन्स्टंट या 3 टर्म काढायच्या. करंट रेट लॉ, त्याचा रेट लॉ काय येतं ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. करंट रेट लॉ काय आहे, त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ रिएक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, चला इथपर्यंत y ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता आली. आता x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. येते लक्षात, x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. मग x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे तर डिवाइड इक्वेशन 3/1 इथे लिहू आपण. डिवाइड इक्वेशन 3/1. तिसरं इक्वेशन काय आहे 4 × 10⁻³ पहिलं इक्वेशन काय आहे 2 × 10⁻³ इज इक्वल टू k × तिसरं k × 0.2 raised to power x 0.1 raised to power y divided by k into concentration of equation first काय 0.1 raised to power y आणि आणखीन काय 0.1 raised to power y. हे या ठिकाणी कॅन्सल होईल, k कॅन्सल होईल, -3 कॅन्सल होईल. 4/2 इज इक्वल्स टू इथं 0 पॉइंट कॅन्सल 2 रेज टू पॉवर x डायरेक्टली 2 1 जा 2 2 2 जा 4 2 1 रेज टू 1 and 2 रेज टू x. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू 1. इथपर्यंत लक्षात आलं का, x रेज टू 1. आता आपल्याला हा जर रेट लॉ एक्सप्रेस करायचा आहे. रेट लॉ एक्सप्रेस करू, ऑर्डर ऑफ रिएक्शन पहिला रेट कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करू. या बेसवरती आपण रेट कॉन्स्टंट कसा कॅल्क्युलेट करू शकतो. रेट कॉन्स्टंट म्हणजे नेमकं काय आहे, ही व्हॅल्यू आपण पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवूयात. पहिलं इक्वेशन काय आहे, इक्वेशन फर्स्ट काय बघा, इक्वेशन फर्स्ट काय आहे, इक्वेशन फर्स्ट 2 × 10⁻³ इज इक्वल्स टू k × कॉन्सन्ट्रेशन ऑफ 0.1 x रेज टू पॉवर x ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू y ची पॉवर, y ची व्हॅल्यू किती काढली -1, y ची व्हॅल्यू किती -1
0.1 रेस्ट पॉवर -1 आले का इथेपर्यंत. आता दोघांचे बेस सेम आहेत, ना. याचा पॉवर सॉरी याचा बेस 0.1, याचा पण बेस 0.1, याचा पॉवर 1, याचा पॉवर 0.1. म्हणजे इनडायरेक्टली आपण असं लिहू शकतो 2 × 10⁻⁻2 k × 0.1 raised to 1 - 1 that is equals to 2 × 10⁻³ is equals to k × 0.1 raised to 0. कुठल्याही टर्मचा पॉवर जेव्हा 0 असतो तेव्हा त्याची व्हॅल्यू 1 म्हणजेच k इज इक्वल्स टू काय तर 2 × 10⁻³ पर काय व्हॉट आन्सर व्हॉट इज युनिट पर सेकंड किंवा पर टाइम पर मिनिट जे काय असेल ते पर टाइम हे त्याचं युनिट येतं. आता के काढला दॅट इज अ रेट कॉन्स्टंट. आला रेट कॉन्स्टंट सगळ्यांना. आता इक्वेशन काय आहे, हा न्यूमेरिकल काही पार्ट एरेज करू कारण जागा पुरत नाही आपल्याला त्यासाठी, आणि मग त्या ठिकाणी बाकीचे टर्म मी एक्सप्रेस करतो आहे. इथपर्यंत आले का. आता पहिला आपण काय कॅल्क्युलेट केले लक्षात आलंय, काय कॅल्क्युलेट केलंय. चला ओके, इथपर्यंत शुअर पोहोचलेले आहेत सगळ्याच्या सगळे विद्यार्थी मित्रांनो. तीळ मात्र शंका नाही या ठिकाणी. चला ओके, मग आता आपला जो मुद्दा आहे, पहिलं इक्वेशन काय होतं बघा. पहिलं इक्वेशन व्हॉट इज इक्वेशन फर्स्ट. आता त्याच्यामध्ये रेट ऑफ रिॲक्शनची व्हॅल्यू ठेवायची आहे. रेट ऑफ रिॲक्शन फॉर फर्स्ट इक्वेशन काय आहे, पहिलं इक्वेशन 2 × 10⁻³ इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट काढला ना. आता काय काढायचं, ऑर्डर ऑफ रिॲक्शन. रेट कॉन्स्टंट काढला, ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय आहे, आर इज इक्वल टू ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, n इज इक्वल टू x + y. n इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू -1, n इज इक्वल टू 0. देअरफॉर दॅट इज 0 ऑर्डर रिॲक्शन. रेट कॉन्स्टंट आला. आणि आता लिहायचा रेट लॉ. रेट लॉ कसं लिहायचं माहिती आहे का, रेट लॉ कसं लिहायचं आहे, रेट लॉ इज इक्वल टू या ठिकाणी रेट लॉ कसा लिहिता येईल, 2 × 10⁻³ इज इक्वल टू k × कॉन्सन्ट्रेशन ऑफ A⁻1 आणि B⁻1 दॅट इज अ रेट लॉ. तर या सर्व टर्म्स अशा प्रकारे कॅल्क्युलेट केल्या जात असतात. या सर्व टर्म अशा प्रकारे कॅल्क्युलेट केल्या जात असतात. लक्षात आलं का. ही सगळी कन्सेप्ट एक्सपेरिमेंटल बेस आहे. या ज्या व्हॅल्यू आहेत या व्हॅल्यू तुम्हाला याच्या कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यू दिल्यात डिफरंट टाइम्सला. इथं दिलेलं आहे मोल्स पर. रेट जसं जसं वाढला किंवा कमी झाला त्यानुसार डिफरंट कंडिशन्सला तुम्हाला काय दिलेलं आहे माहिती आहे का, त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. आणि या कॉन्सन्ट्रेशनवरून तुम्ही एक्सपेरिमेंटली करंट रेट लॉ काढू शकता, ऑर्डर ऑफ रिॲक्शन काढू शकता, रेट कॉन्स्टंट काढू शकता. तुम्ही कुठल्याही याचं कॅल्क्युलेशन करू शकता. लक्षात येते. आता याच्याशी रिलेटेड एक शॉर्टकट आपण बघू. याच क्वेश्चनचा आपण शॉर्टकट पाहूयात कारण याला थोडंसं सिस्टमॅटिकली सॉल्व्ह करणं जास्त गरजेचं आहे. याचा आपण शॉर्टकट पाहूयात. ओके चला तर आपण शॉर्टकटकडे जाऊयात. तर आता आपण जाऊ याच्या शॉर्टकटकडं. जसं आपण हा क्वेश्चन बोर्डला विचारला तर कशा प्रकारे सोडवायचा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. या पद्धतीनं बोर्डाला सोडवणं गरजेचं आहे. पण हा जर क्वेश्चन JEEला किंवा नीटला विचारला तर त्यावेळेस तो क्वेश्चन कसा सोडवायचा हा आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. येते का लक्षात, सगळ्यांच्या लक्षात येते. चला मग जेव्हा एचं कन्व्हर्शन प्रोडक्टमध्ये होतं किंवा बीचं कन्व्हर्शन प्रोडक्टमध्ये होतं त्याच्या वेळेस कुठले कुठले बदल होतात हे आपल्याला पाहायचं आहे. उद्या लक्षात येते की बघा,
कुठले कुठले बदल होतात तेवढं आपल्याला मात्र पाहायचं आहे. जर समजा काळजीपूर्वक पहा, आपण या ठिकाणावरून या ठिकाणी जर आलो तर या ठिकाणी डायरेक्टली आहे कॉन्सन्ट्रेशन कसं झालं डबल. इथं 0.1 होतं, या ठिकाणी 0.2 झालं, कॉन्सन्ट्रेशन झालं डबल. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन डबल झालं? एचं कॉन्सन्ट्रेशन डबल झालं. त्यावेळेस बीच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये काही बदल झाला का? हे मात्र कॉन्स्टंट आहे. असं काही कंपल्सरी नाही, तुम्ही इथून इथं जोडलं तर काही हरकत नाही, इथून इथं जोडू शकता, तसंही काही अडचण नाही. मुद्दा लक्षात येते. तुम्ही याच कंपॅरिझन केलं त्यावेळेस तुम्हाला या दोघांचं कंपॅरिझन करावं लागेल. आता मी सध्या याचं आणि याचं कंपॅरिझन केलंय. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए हे इथं पासून इथंपर्यंत गेलं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डबल झालं, तेव्हा रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा डबल झालेला आहे. इनडायरेक्टली रेट ऑफ रिॲक्शन डबल झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. मग पहिली कंडिशन हे तुमच्यासाठी शॉर्टकट आहे. कंडिशन पहिली, concentration of A is a doubled. Concentration of A is a doubled. That time rate of reaction is also doubled. हा जो दोघं कॅन्सल झाले तर A raised to power काय तो रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A raised to power 1. अलग लक्षात बघा, म्हणजे रेट लिहित असताना रेट तुम्ही कसा मेन्शन कराल? रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, म्हणजे R इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. कारण एचं कॉन्सन्ट्रेशन डबल झालं त्यावेळेस बीच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये कुठलाही बदल झालेला नाही, रेट सुद्धा डबल झाला, म्हणजे concentration of reactant is a double. That time rate of reaction is doubled. Rate of reaction is directly proportional to concentration. Rate doubled होऊ शकतो, as it is राहू शकतो, half होऊ शकतो, 4 times, 5 times, 8 times increase होऊ शकतो. तसं काय आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत, ह्या कॅल्क्युलेशनच्या बेसवरती आपल्याला कळालेल्या आहेत. उद्या लक्षात येते का? या सर्व टर्म्स आपल्याला कॅल्क्युलेशनच्या बेसवरती समजलेल्या आहेत. मग आता इथं तुम्हाला कळलं की कॉन्सन्ट्रेशन जे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा डबल्ड होतं, एचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा डबल्ड होतं त्यावेळेस बीच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये कुठलाही बदल झालेला नाही, त्यावेळेस रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा डबल झाला, म्हणजे एचं कॉन्सन्ट्रेशन डबल झालं तेव्हा रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा डबल झालेला आहे. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन, हे प्रपोर्शनमध्ये आहे. रेट डबल झाला, कॉन्सन्ट्रेशनचं एचं डबल झालं, याचा पण डबल झाला, हे दोन दोन कॅन्सल होतील. R इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू पॉवर 1. अलग लक्षात आहे कसं आलं ते? लक्षात आलं का कसं आलं ते? रेट ऑफ रिॲक्शन जर डबल झाला, आपण जनरली रिॲक्शन कसं म्हणतो? रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड्स अपॉन दीज 2 फॅक्टर्स. आपण असं लिहिलेलं आहे, R इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. यातली एक कंडिशन, जेव्हा याचं कॉन्सन्ट्रेशन डबल होतं तेव्हा याचा कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे, म्हणजे टोटल रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड्स अपॉन ओनली फॉर A. बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे, याच्यावरती इंडिपेंडंट आहे. रेट डबल झाला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट सुद्धा डबल झालेलं आहे, किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डबल झालं तेव्हा रिॲक्शनचा रेट सुद्धा डबल झालेला आहे, म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आले तर लक्षात? आता सेकंड कंडिशन, ही कंडिशन पहिली होती, कंडिशन पहिली. आता सेकंड कंडिशन, आता आपण या कॉन्सन्ट्रेशन पासून या कॉन्सन्ट्रेशनला आलो, त्यावेळेस काय झालं बघा. पहिली कंडिशन मध्ये, कंडिशन पहिल्यामध्ये, कंडिशन फर्स्ट मध्ये काय होतं, काय कॉन्स्टंट होतं? कंडिशन फर्स्ट आपण याला म्हटलेलं आहे. पहिल्या कंडिशनला काय डबल झालं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए चं डबल, आणि हे कसं आहे? कॉन्स्टंट. आता कंडिशन सेकंड, कंडिशन सेकंड, कंडिशन सेकंड मध्ये हे काय आहे? कॉन्स्टंट आहे. कंडिशन सेकंड हे आहे कॉन्स्टंट, आणि हे काय झालंय? बीचं कॉन्सन्ट्रेशन काय झालंय? हे डबल झालंय,
concentration of B is doubled, but rate of reaction is half. बघा इथं एकचं 2 झालं, डबल झालं, इथं 2चं 1 झालं, म्हणजे निम्मा झाला. म्हणजे हाफला लिहित असताना हे काय झालं, हाफ झालं. बीचं कॉन्सन्ट्रेशन हाफ झालं, बरोबर ना. बीचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं. कसं डिक्रीज झालं, सॉरी डबल झालं, नॉट फॉर डिक्रीज. बीचं कॉन्सन्ट्रेशन डबल झालं, बरोबर आहे का, डबल. इथं 1 होता, इथं 2 झाला, म्हणजे हा काय झाला, डबल. इथं काय आहे, इथं हे कॉन्स्टंट आहे, कंडिशन सेकंड कॉन्स्टंट, हे कॉन्स्टंट आहे, हे झालं डबल. आणि रिॲक्शनचा रेट झाला, रेट ऑफ रिॲक्शन काय झाला, हाफ झाला. मग रेट ऑफ रिॲक्शन यासाठी काय म्हणाल, कंडिशन सेकंड साठी रेट ऑफ रिॲक्शन आर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू, निम्मा झाला, इनवर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. इनवर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. मग R is equal to K into 1 divided by concentration of B. हा जर वरती आला, R is equal to छोटा गया मोठा गया, R is equal to K into concentration of B raised to power -1. बघा इथं A raised to power +1 आला होता, इथं B raised to power -1 आला. आता तुम्हाला यावरनं रिॲक्शनचा ऑर्डर कॅल्क्युलेट करू शकतो. ऑर्डर म्हणजे काय, A raised to power x आणि B raised to power y. A चा पॉवर इथं आला 1, इथं B चा पॉवर आला -1. ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय आला, x plus y is equal to n. x आहे 1, y आहे -1 is equal to n. n is equal to 0. Therefore it is a zero order रिॲक्शन. आणि मग आपल्याला ऑर्डर ऑफ रिॲक्शन मिळाली, टर्म सगळ्या कळाल्या. मग काय काढायचंय, रेटला एक्सप्रेस करायचंय. रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A raised to power +1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B raised to power -1. इट इज अ रेट लॉ. इथं +1 लिहिलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही, पण -1 लिहिणे गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे जास्त. आता इथं बघा, इथं 2चं 4 झालं, म्हणजे डबल झाला की नाही. रेट आहे, इनिशियल रेट ऑफ रिॲक्शन डबल झाला. हे इथून इथं आलं, हे पण इथून इथं आलं, इथून इथं काय कॉन्स्टंट, म्हणजे बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट. एचं काय झालं, 1 होता डबल झालं, 2 झाला. ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, इथून इथं आलं, बीचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, कॉन्स्टंट. याचं कॉन्सन्ट्रेशन कसं, कॉन्स्टंट. बीचं कॉन्सन्ट्रेशन डबल झालं. दुसऱ्या कंडिशनला, कंडिशन सेकंड, बीचं कॉन्सन्ट्रेशन डबल झालं. पण रेट काय झाला, रेट डिक्रीज झाला, म्हणजे हाफ झाला, निम्मा झाला. रेट ऑफ रिॲक्शन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू बी. हे जरी डबल झालं तर रिॲक्शनचा रेट बी वरती कसं आहे, निम्मा आहे. बीचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं, रिॲक्शनचा रेट बीच्या कॉन्सन्ट्रेशनशी डिक्रीज आहे. आणि मग आपण त्याचा पॉवर डिनॉमिनेटरला लिहिला, डिक्रीज किंवा हाफ म्हणजे 1/2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी असं लिहितो. आणि मग बीला जर वरती घ्यायचं असेल तर -1. हा झाला रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आलंय लक्षात सगळ्यांच्या. चला ठीक आहे, हा शॉर्टकट होता, हा त्या क्वेश्चनचा शॉर्टकट होता. आणि तो क्वेश्चन होता, कशा प्रकारे एक्सपेरिमेंटली आपण कुठल्याही केमिकल रिॲक्शनचं कॅल्क्युलेशन करून रिॲक्शनचं ऑर्डर, रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट, रेट लॉ आयडेंटिफाय करू शकतो. ऑल क्लिअर. एकच क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे, अर्धा तास लागला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही क्वेश्चन घेऊयात. थोडं तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. थँक्यू, थँक्स अ लॉट.